कसबा बीड गावात दरवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका आहे। या घटनेचा पुनःप्रत्यय या गावात आलाय। मृगाचा पाऊस झाल्यानंतर अगदी 2च दिवसात 2 सोन्याचे बेडे गावात सापडलेत। इथल्या राजश्री गजानन मगदूम आणि बाळासो शंकरराव वरुटे या दोघांना सोन्याच्या मुद्रा सापडल्यात। या सुवर्ण मुद्रांना स्थानिक भाषेत बेडा असं संबोधलं जातं। बेडा या नावावरूनच गावाचं नाव कसबा बीड असं पडलंय। करवीर तालुक्यातील कसबा बीड हे शिलाहार राजवंशाची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध असणारं गाव, सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणूनही ते अनेक शतकांपासून परिचित आहे। याही वर्षी त्याची प्रचिती आली। तुळशी नदी घाट परिसरातील रवींद्र पाटील यांच्या शेतात राजश्री मगदूम या भांगलण करत असताना त्यांना हा बेडा सापडला। या बेड्यावर त्रिशूळाचे अंकण असून बेड्याचा व्यास 7 मिलीमीटर तर वजन 0.76 ग्रॅम आहे। ग्रामस्थ बाळासो वरुटे यांना असाच एक बेडा सापडलाय। खळे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील पाणंद रस्त्यावर जनावर चरत असताना त्यांना हा बेडा सापडला। या बेड्यावर फुलाचं अंकण असून या बेड्याचा व्यास 7 मिलीमीटर तर वजन 0.78 ग्रॅम आहे। मागील काही वर्षात गावात सोनं सापडण्याचे प्रकार बऱ्याच वेळा घडले आहेत। या वर्षातील ही तिसरी घटना आहे। बेडा सापडल्यानं गावात सोन्याच्या पावसाची चर्चा सुरू आहे। कसबा बीड हे गाव कोल्हापूरच्या शिलाहार राजवंशाची उपराजधानी आणि लष्करी तळ म्हणून प्रसिद्ध आहे। हरभऱ्याच्या डाळी एवढ्या लहान आकाराचा हा बेडा 100% सोन्याचा असतो। एवढ्याशा तुकड्यावर इतकं बारीक अंकन करण्याचं कसब पाहून आश्चर्य वाटल्या वाचून राहत नाही। यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड सदस्य आहे। आपण सध्या इथे कसबा बीड गावामध्ये जे गाव विरगांचा कारखाना सोन्याचा पाऊस पडणारं गाव म्हणून आपण त्याला ओळखतो। मागील काही वर्षांमध्ये इथं बऱ्यापैकी सोनं सापडलेलं आहे। यावर्षी अशा घटना 3 वेळा घडल्यात। तर साधारण मृग नक्षत्रानंतर 2 वेळा ह्या गावामध्ये सोनं सापडण्याचा प्रकार घडलेला आहे। तर 9 तारखेला आमच्या गावच्या ग्रामस्थ आहेत राजश्री मगदूम यांना एक बेडा सापडला आणि 11 तारखेला आता बाळासो वरुटे यांना देखील एक बेडा इथं मिळालेला आहे। तर या बेड्यांचं बेड्यांची माहिती संकलन करण्याचं आणि संपादित करण्याचं हे बेडे प्राचीन कसबा बीडच्या गतवैभवाची साक्ष देतात। कसबा बीडच्या या ऐतिहासिक ठेव्याचं जतन, संवर्धन आणि संशोधन करणारी यंग ब्रिगेड सुवर्ण राजधानी कसबा बीड ही संघटना अशा सुवर्ण मुद्रांची माहिती संकलित आणि प्रसारित करत आहे।